नमस्कार, मी अक्षय चौगले. आत्ता आपण बघणार आहोत NJ eWealthच्या ॲपमधून IPOला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. हे मी माझं लॉग इन केलेलं आहे. याच्यामध्ये इथं खाली ऑप्शन आहे पब्लिक ऑफर, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं 3 ऑप्शन आहेत: इक्विटी IPO, सॉवरिन गोल्ड बॉन्ड, डेट IPO. इथं इक्विटी IPO म्हणून फर्स्ट जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं 2 ऑप्शन आहेत: करंट IPO ऑफरिंग्स आणि एक्झिस्टिंग IPO ॲप्लिकेशन. एक्झिस्टिंग IPO ॲप्लिकेशन काय आपण केलेलं नाही, त्यामुळे इथं काय नाही आहे. करंट IPO ऑफरिंग्ज ओपन कोणत्या आहेत, तर ही कंपनी फक्त अवेलेबल आहे. आपल्याला जर प्रॉस्पेक्ट्स बघायचं असतील तर प्रॉस्पेक्ट त्या कंपनीचा आपल्याला इथं व्ह्यू म्हणून ऑप्शन आहे, तिथं आपल्याला बघता येईल. जर आपल्याला IPOला ॲप्लिकेशन करायचं असेल तर इथं अप्लाय बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही विंडो ओपन होईल. याच्यामध्ये मिनिमम क्वांटिटी मल्टिपल्समध्ये किती आहे, प्राईस बँड किती आहे आणि मॅक्सिमम अमाऊंट किती आपण ॲप्लाय करू शकतो ते इथं आहे. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्शन आहे. आपण जर इंडिव्हिज्युअल रिटेल इन्व्हेस्टर असू तर पहिला ऑप्शन आपण कायम सिलेक्ट करायचा आहे. बाकीचे 2 ऑप्शन आहेत ते हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअलसाठी आणि त्या कंपनीचे जे कोण एम्प्लॉई असतील त्यासाठी आहे. इथं आपण सिलेक्ट करायचं आहे इंडिव्हिज्युअल रिटेल इन्व्हेस्टर्स. त्यानंतर खाली इथं क्वांटिटी 25 क्वांटिटी मिनिमम आहे, त्यामुळे इथं 25 आहे. प्राईस म्हणून इथं आपल्याला करता येतं, आपण स्वतः प्राईस हे करू शकतो किंवा कट ऑफ म्हणू शकतो. कट ऑफ म्हटल्यानंतर ह्या प्राईस बँडची जी हायेस्ट प्राईस आहे ती इथे येते. टोटल अमाऊंट व्हॅल्यू इथे येते 14,425. खाली इथं आपल्याला UPI ID टाकायचा आहे आपला. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स म्हणायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. थँक्यू.